पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शनावरून व्हीआयपी वाद रंगलेला आहे। आजी माजी मंत्र्यांमध्ये दुजाभाव होत असल्याची मुनगंटीवारांनी खंत व्यक्त केली आहे। यामध्ये मुनगंटीवारांच्या नातेवाईकांना व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आलं, तर मंत्री गुलाबराव पाटलांसह आलेल्या व्यक्तींना थेट व्हीआयपी दर्शन देण्यात आलं। पंढरपुरात आषाढी वारीसाठी कालपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले। मात्र याच व्हीआयपी दर्शनावरून पहिल्याच दिवशी आजी माजी मंत्र्यांसोबत मंदिर प्रशासनाने दुजाभाव केल्याची घटना समोर आली। भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार काल कुटुंबियांसह पंढरपुरात दर्शनासाठी आले होते। मात्र मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीलाच व्हीआयपी दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला। मात्र त्यांच्या सोबत आलेल्या इतर नातेवाईकांना मात्र व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आलं। दुसरीकडे काल पंढरपुरात आलेले विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्या सोबत आलेल्या इतर व्यक्तींना मात्र थेट व्हीआयपी दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला। या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। या घटनेनंतर नाराज झालेल्या मुनगंटीवारांनी त्यांची खंत बोलून दाखवली। जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शनाला या असं म्हटल्यावर आपण दर्शनाला आलो होतो, असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। पण मंदिरात समन्वयाचा अभाव आहे असंही ते म्हणाले। दुसरीकडे माझ्या सोबतच्या लोकांना थेट दर्शनाला सोडल्याची कबुली मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली। मात्र रांगेत उभं राहायला हरकत नाही, पण मंत्री असल्यानं जबाबदाऱ्या जास्त असतात असंही गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवलं। व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा प्रशासनाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। शेवटी व्यवस्था नियंत्रणात आणलीच पाहिजे। एवढाच आहे की परिस्थितीनुरूप हे करताना संबंधितांना आपण या असं निमंत्रण देता कामा नये, एवढी काळजी घेतली पाहिजे। कोणाकडून आढळलं, पोलीस का मंदिर प्रशासन? नाही, ते तर समजलं नाही, कारण तिथं खूपच गुंतागुंत दिसत आहे। तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे। लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय। सुधीर भाऊ हे समजदार आहेत। मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही, आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे। ते त्यांचं हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे, बरं का। बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय। त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात, तर त्यांना तो रात्री स्वप्न पडला असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे। मूर्ख लोक आहेत हे। असं आहे, मी व्हीआयपी दर्शनाचा फटका काय बसतो। खरं तर एक पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे। शेवट देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही। तर